दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, लाखोंचा ऐवज हस्तगत. एलसीबी टीमची कारवाई. अहमदनगर शहरातील श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले 4 आरोपी 4,26,700 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. तसेच त्यांच्याकडून घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे. सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे. पथकानं लागलीच बातमीतील ठिकाणी बेलापूर ते पढेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीसमोर जाऊन खात्री केली असता काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीसमोरील ओढ्याच्या पुलाजवळ उंबरगाव शिवारात काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले. पथक संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. पथकानं त्यांचा पाठलाग करून 4 इसमांना शिताफीनं ताब्यात घेतलंय. गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे व स्टाफ यांना कारवाई कामी नेमण्यात आलेलं होतं. स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन मोटरसायकलवरती 6 इसम हे संशयास्पद दिसले. त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं. रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे 4 साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व 2 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या कब्जामध्ये साधारण 1 तलवार, 1 एअर पिस्टल, चाकू, मिरचीपूड तसंच 31 ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत. त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. साधारण 4,26,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे.